आपण इथं ई बायोटोरियमच्या कॉन्सेप्टच्या संदर्भात इथं डिस्कस करणार आहेत आणि जेवढे पण इथं लोक बसले आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीचं अंडर एस्टिमेशन करायची गरज नाही आहे. कारण आज आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीबद्दल बोलणार आहोत आणि आपल्या करिअरच्या संदर्भात इथं आपण सिरियसली डिस्कस करणार आहे. नो एनी भंकसगिरी, एकदम प्रॉपरली आपल्याला सिरियसली काम करायचं. ह्याच्या आधी तुम्ही काय केलं, कुठल्या कंपन्या केल्या, त्याच्याशी आपल्याला काही दूरपर्यंत घेणं देणं नाही आहे. ई बायोटोरियमचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि साधारण आम्हाला 50 महिने झाले मार्केटमध्ये येऊन. तसं तर आम्ही डायरेक्ट सेलिंगवर 26 वर्षापासून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीशी निगडीत आहोत आम्ही. ओके. पण ह्या 50 महिन्यामध्ये ई बायोटोरियमने जे काम केलं मार्केटमध्ये ते भारतातल्या कुठल्याच कंपनीला जमलं ना असं काम आम्ही डायरेक्ट सेलिंगमध्ये केलंय. करोडो रुपयाचा टर्नओव्हर केला आम्ही. टाइम टू टाइम पे आउट दिले. कंपनी एथिक्सनी चालते आणि आज भारतामध्ये एक टॉप लेवलच्या कंपनीमध्ये आम्ही आलेलो आहोत. मी तुम्हाला इथे थोडासा बिझनेस प्लॅन पण छोट्याशा पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करेल. टाइम टू टाइम प्रोडक्ट, टाइम टू टाइम पे आउट्स, टाइम टू टाइम टॅक्स देऊन कंपनीने ते सिद्ध केले. सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बिझनेसच्या जगामध्ये असं बोललं जातं की जी कंपनी 1000 दिवस म्हणजे साधारण 3 वर्ष सक्सेसफुली मार्केटमध्ये टिकते ती पुढे 100 वर्ष पण टिकू शकते. आणि आज आपल्याला साधारण 1550 दिवस झालेत आणि ह्या 1550 दिवसामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचे जे हक्काचे पैसे होते, जे घामाचे पैसे होते ते आम्ही त्याच टायमाला दिलेत. इवन दिवसातून 5-5 वेळा दिलेत. 5-5 वेळा. मी लाखो लोकांना भेटतो. लोकांमध्ये माझं स्पीच आणि बऱ्याचशा गाठीभेटी पण होत असतात. माझ्या ऑफिसमध्ये 70 ते 80 लोक बसू शकतील एवढी मोठी केबिन पण मी तयार केली. तर आज आमच्याकडं 24 लाख लोक आमच्याकडं जॉईंट आहेत. कुणीही सिंगल पर्सनसुद्धा बोलू शकत नाही की कंपनीकडं माझा 1 पैसा सुद्धा बाकी आहे. टाईम टू टाईम पे आउट. आता आम्ही नवीन जी इन्कम घेऊन आलो आहे, तुम्हाला मदर इन्कमविषयी तर माझ्या मते माहिती असेल. इथे मला एक सांगा, इथे जेवढे लोक आहेत एकदम नवखे कोण आहेत? नवखे एकदम आजच आलेत अशी किती आहेत? रजिस्टर आहे, लेकिन प्लान वन सगळ्यांना माहिती आहे का? नाही, रजिस्टर आहे ती गोष्ट वेगळी. प्लान माहिती नाही असे किती आहेत? प्लान माहिती नाही असे किती आहेत? काहीच माहिती नाही. अच्छा, अभी कोई भी नहीं है. अच्छा, चलो. ठीक आहे. हां. तो माझ्या मते तुम्हाला मदर इन्कम चांगल्या पद्धतीत माहिती असेल. 50 महिने आम्ही मदर प्लानवरच काम केला. फिर मदर प्लान बोलते बोलते फिर नया हमने निकाला और वो भी एकदम बाप के जैसा प्लान निकाला. तो हमने बोला चलो मदर प्लान है तो अभी इसका नाम फादर प्लान रख देते. तर त्याचं नाव आम्ही फादर प्लान ठेवलं आणि ॲक्च्युली हा फादर प्लान तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. आता बऱ्याच वेळा मी आमचे राजेश चव्हाण साहेब बसले, तिथं वालावलकर साहेब बसले, चमकेरे साहेब बसले, तर रात्री आमचे प्रमोद साहेब बसले, तिकडे प्रमोद नाईक साहेब, मुरगन साहेब बसले. असे बऱ्याच लोकांशी मी रात्री डिस्कस करत होतो. यार कोकणाच्या लोकांची मानसिकता कशी आहे मला ते पहिला सांगा. अंदाज घेतला की बघ काय, पण ठीक आहे, चांगली मानसिकता, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण थोडंसं अजून प्रोग्रेस पाहिजे बिझनेसमध्ये. बिझनेसमध्ये जेवढा उठाव पाहिजे ना तेवढा उठाव नाही आहे. आणि मराठी लोक तसे बिझनेसमध्ये माग आहेत. जर तुम्ही ओव्हरऑल जर बघाल ना तर मराठी लोक थोडे माग आहेत. पण हा जो बिझनेस आपण करतोय ना तो मराठी माणूस फार चांगल्या पद्धतीने करू शकतो. नाही तर मराठी माणसाची खास करून जी मानसिकता आहे ती नोकरी मानसिकता आहे. मग नोकरी म्हणजे ती गुलाम मानसिकता. मग त्याच्यामध्ये काय, गुलाम मानसिकता आणि बिझनेस हे दोन्ही एकत्र चालू शकत नाही. आणि प्रॉब्लेम काय, आपलं जे एज्युकेशन झालं आहे हे इंग्रजांनी बनवलेल्या एज्युकेशन सिस्टममध्ये झालेलं आहे. त्यामुळे किती जरी काय केलं तर परत माणूस नोकरीकडेच वळतो. आणि इतकं सुंदर कॉन्सेप्ट आहे, पण लोक ह्या त्या कंपन्यांमध्ये जाऊन आलेले असतात. ते इन्व्हेस्टमेंट कंपनी, क्रिप्टोकरन्सी, मग ते 1 लाख दे तुला 2% दिवसाला मिळतील, मग दुसरा येतो 3% मिळतील. अशा सगळ्या भानगडी लोकांनी केल्यात आणि मग ते प्रत्येकाला एकाच तराजूमध्ये घेतात. तर आपला त्या कन्सेप्टशी काहीही संबंध नाही आहे. ई बायोटोरियम 100% मॅन्युफॅक्चरिंग बेस,
इम्पोर्ट एक्सपोर्ट बेस्ड कंपनी आहे, आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. मला सांगा इथे जेवढे लोक बसले त्यापैकी मुंबईचं आमचं हेडक्वार्टर कोणी लोकांनी किती लोकांनी बघितलं? अरे क्या बात आहे, जबरदस्त, गुड, म्हणना पडेगा. फार मोठ्या प्रमाणावर ज्यांना आले ते पण या तिकडे. कारण ज्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल बघतो ना त्याची एक मजा वेगळी असते. मला सांगा यूट्यूबवर अमेरिका बघणं आणि प्रत्यक्षात अमेरिका बघणं फरक आहे का नाही? तो मुंबई किती जवळ आहे, किती 7-8 तास लागतात, अजून काय. या बघा सगळं आणि एक स्ट्रॉंग करिअर करा. इसको हमको हलके में नहीं लेना, एकदम स्ट्रॉंगमध्ये आपल्याला याचं घ्यायचं आहे याला. तर सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित आहे. बॉल अभी आपके पास है, आप उसको किस तरह से मैनेज करते हो आपके ऊपर डिपेंड है, राइट. साधारण 50 महिने आम्ही सक्सेसफुली काम केलं. मुंबई हे भारतातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे, सगळ्यात श्रीमंत. किंवा महाराष्ट्र पण सगळ्यात श्रीमंतच आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्याचं नावच आहे महाराष्ट्र. ऐसा कहीं पे भी नहीं मिलेगा, लेकिन महाराष्ट्र एक पैशावाला शहर आहे. भारताची राजधानी काय आणि भारताची आर्थिक राजधानी कोण? मुंबई. आणि मुंबईच्या बाजूला लागूनच मीरा रोड आहे. तुम्ही जर आला असाल तर दहिसर चेक नाक्याच्या बाजूला काय आहे? मीरा रोड. ते ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये येतं. ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये फक्त आता आपण 2-2.5 वर्षापासून आपलं मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. त्याच्या आधी तर थोडंसं टंगळमंगळच काम चालू होतं, कारण कोरोना वगैरे चालू होतं. आम्ही 17-18 महिने कोरोना मध्ये काम केलं आणि साधारण आमची सुरुवातच कोरोनामधून झाली. कोरोनामध्ये हजारो कंपन्या बंद पडल्या आणि आमची कंपनी एकदम स्काय द लिमिट गेली. स्काय द लिमिट. जे प्रोग्रेस ई-बायटोरने केलं ना, भारतातल्या कुठल्याच डायरेक्ट सेलिंगला एवढं प्रेम किंवा एवढा प्रोग्रेस मिळाला नाही, इतक्या लवकर मिळाला नाही ज्या लेवलवर आम्ही काम केलं. तर ठाण्यामध्ये हायेस्ट GST आणि हायेस्ट TDS याने TDS भरण्यामध्ये ई-बायोटोरियम नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर नंबर 1 वर आहे. तिथूनच तुम्हाला अंदाज येईल. देखो चावल अच्छी तरह से उबला है कि नहीं उबला है, पूरे चावल में हाथ डालने की जरूरत है क्या? एक से भी पता चल जाता है. ये मैं आपको इसलिए बता रहा हूँ तो वही मतलब चावल अच्छी तरह से उबला है कि नहीं उबला, पूरे चावल में हाथ डालने की बिल्कुल भी जरूरत नहीं है, आपको समझ में आ जाता है. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का, आपण सगळ्यांनी, कारण हे डायरेक्ट सेलिंग जी आहे 97-98 नंतर भारतामध्ये आली. प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांचं सांगतो मी, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे असतील बऱ्याचशा. इन्व्हेस्टमेंट आता कुणी करू शकत नाही. डायरेक्ट सेलिंगचं लोकांनी फार मिसयूज केलं, सगळ्यांनी मिसयूज केलं. जे त्या कंपनीत काम करत होते त्यांनी पण मिसयूज केलं आणि ज्यांच्या कंपन्या होत्या त्यांनी पण त्या डायरेक्ट सेलिंगला मिसयूज केलं. पण आता डायरेक्ट सेलिंगला अंडर एस्टिमेट करून चालता येणार नाही. तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तुम्ही शेती करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही पंक्चरचं दुकान चालवा, नाही तर एखादा हवालदार असता तुम्ही, ते करता करता एका साईडला डायरेक्ट सेलिंगला आपण बिल्ड करा. कारण डायरेक्ट सेलिंग फार छान पैसा तुम्हाला देऊ शकतो, चांगला पैसा देऊ शकतो. तर त्याला पण थोडं थोडं तुम्ही साईड बाय साईड बिल्ड करा, तुमच्या लेवलनुसार बिल्ड करा. प्रत्येकाची भूक कमी जास्त असते. ओके. तर ह्या इंडस्ट्रीला आता बघण्याचा तुमचा नजरिया चेंज करा. कारण भारत सरकारने ह्या इंडस्ट्रीला एक लिगल इंडस्ट्री बनवली आहे. आणि मागच्या आठवड्यात आम्ही पियुष गोयल साहेबांना पण भेटलो जाऊन. त्यांना पण अजून काय क्लॅरिटी नाही तेवढी जास्त, पण याच्यावर कायदे निर्माण झालेले आहेत आणि हळूहळू ही इंडस्ट्री फार वर येईल. वेगवेगळ्या कंपन्यांनी सर्वे केला. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आज 20 ते 22 हजार करोडची इंडस्ट्री आज 2024मध्ये, आणि 2025मध्ये ही इंडस्ट्री 65,000 करोड जाती आहे. म्हणजे विचार करा किती क्वांटम लिप घेते ही इंडस्ट्री. ओके. तर ह्या इंडस्ट्रीला व्यवस्थित पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. कारण आत्तापर्यंत लोक फटके खाऊन आलेले आहेत. 99% दोष त्यांचाच असतो. आता ₹1,00,000 दिल्यानंतर पुढचे 365 दिवस रोज तो 1,000 तुम्हाला 365 दिवस कसे दिले हे आपल्याला अक्कल तर पाहिजे ना. आपण तर आपले पैसे तर टाकतो, शेजारची शेती विकून त्याला पण टाकायला लावतो. तर ह्या गोष्टीचा मिसयूज झाल्यामुळं आज माणूस एक 25,000ची नोकरी मुंबईत जाऊन करतो, पण इथे कोकणामध्ये राहून एक चांगली टीम डेव्हलपमेंट करून दिवसाला 25,000 पण आपण इथून घेऊन जाऊ शकतो.
पण आज ते लोकांना नको आहे. लोक आज डायरेक्ट सेलिंगला घाबरतात, कारण त्यांना वाटतं हे पण तसेच असतील. तर ई बायोटोरियमच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी मी हे सांगतो तुम्हाला, जगात डायरेक्ट सेलिंगपेक्षा स्ट्रॉंग इंडस्ट्री कुठलीही नाहीये, जर सर्वसामान्य माणूस करू शकतो. आणि जिथं सर्वसामान्य माणूस ज्या गोष्टीला हात टाकतो ना, ती गोष्ट कुठल्या कुठं जाते. त्याचा एग्जाम्पल आहे गूगल, कहाँ से कहाँ पहुंच गई. फेसबुक कहाँ से कहाँ पहुंच गई. व्हॉट्सॲप एक आम आदमी भी यूज कर रहा है ना, तर तिथं ग्रोथ आहे आणि इझिली करू शकता. याच्यात कुठला मोठा पैसा टाकायचा. 5-10 हजाराच्या प्रोडक्ट घेऊन तुम्ही चालू करू शकता. आता आपलं हे प्रोडक्ट जे घेऊन येतो आपण, साहेबांनी सांगितलं, सपकाळ साहेबांनी, अल्ट्राबेरी 7,400 मध्ये आपण तुम्हाला 3 बॉटल्स देतोय. 3 बॉटल्स 7,000, 25 PV. मग तुम्ही जेवढ्या जास्त बॉटल्स घ्याल, समजा याच्यात 8 बॉटल्स पण आहेत, 8 बॉटल्स जर तुम्ही घेतल्या तर त्या तुम्हाला 8,000 पण, म्हणजे 2,000ला एक बॉटल. जेवढ्या जास्त बॉटल्स घ्याल तर 1,500 रुपयाला पण मिळेल. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स घेऊन येतोय. आपल्याला मार्केटिंग थोडी समजून घ्यावी लागेल. बेसिकली मार्केटिंग फार मोठा सब्जेक्ट आहे. तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घेऊन या आणि त्याच्यावर तुम्ही 500 करोड रुपये खर्च करा मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंगसाठी, पण तुम्ही मार्केटमध्ये सक्सेस व्हाल याची 0.1% सुद्धा गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. तुम्हाला 500% पानी में भी जा सकता है. बराबर. कोई फिल्म रिलीज होती है फ्राइडे के दिन, सैटरडे दिन डब्बे में चली जाती, 500 करोड़ रुपये आदमी बर्बाद हो जाता है. तर नेमकं मार्केटिंग म्हणजे काय. देखो, प्रोडक्ट बनवणं ना फार मोठी गोष्ट नाही आहे. दॅट इज नॉट रॉकेट सायन्स. एकदा का तुम्हाला कळालं की हे प्रोडक्ट कसं बनवायचं, तर त्याची तुम्ही हजारो लाखो कॉपीज तुम्ही बनवू शकता. बनवल्यानंतर ते एंड युजरपर्यंत, एंड कस्टमरपर्यंत जाणं हे जगातलं सगळ्यात चॅलेंजिंग काम आहे. आणि त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. एखादं प्रोडक्ट तयार होतं, त्याला मार्केटिंग, ब्रँडिंग, डिस्ट्रीब्युशन ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर ते मार्केटमध्ये जातं आणि जोपर्यंत ते ब्रँड क्रिएट होत नाही तोपर्यंत लोक त्या प्रोडक्टला घेत नाही. ओके. आणि ई बायोटोरियम एक मोठा ब्रँड झाला आहे. बायोमॅग्नेटिझम मीन्स ई बायोटोरियम. ई बायोटोरियम मीन्स बायोमॅग्नेटिझम. आज संपूर्ण जगामध्ये मॅग्नेटिक विषयी सगळ्यात ॲग्रेसिव्ह आणि सायंटिफिक पद्धतीने जर सांगणार कोणी आहे तर ती ई बायोटोरियम कंपनी. जगातली एक कंपनी मला दाखवा तुम्ही. तो वी आर इन्व्हेंटर, वी आर अ पायोनियर. देखो, आप लोग भी है ना, सालों से सोते आए हो, सालों से, बराबर ना. कोई यहाँ 30 साल का है, कोई 40 साल का, कोई 50 साल का भी, यहाँ पर कोई 70 साल का भी है. रामायण महाभारत से लोग सोते आ रहे, बराबर. ये तो बात सही है. किसने ख्वाबो ख्याल में भी सोचा कि इस टाइप की बायोमैग्नेटिक मैट्रेस बनाई जा सकती है और डायरेक्ट सेलिंग में इजीली बेची भी जा सकती है. क्लियर हो गया ना. बहुत छोटी सी चीज थी, ऐसा कोई रॉकेट साइंस तो था नहीं इसमें. कोई नट बोल्ट फिट करना है, किसी इंजन फिट करना है, ऐसा तो कुछ था नहीं इसमें. सिंपल है, आप जैसे सोते हुए वैसे सो जाओ. आणि नैसर्गिक गोष्टी ऑलवेज सोप्याच असतात. तुम्हाला काय करायचं, आपली बायोमॅग्नेटिक मॅट्रेस घ्यायची, ॲटलिस्ट डिलक्स क्वालिटीची घ्या. कारण जी आमची सेमी डिलक्स मॅट्रेस जी होती ती कोरोना काळात बनवली होती आम्ही. कोरोना काळात म्हणजे एकदम लोअर व्हर्जन. त्यावेळेस काय होतं प्रॉब्लेम, लोकांकडे पैसेच नव्हते खिशामध्ये, पेइंग कॅपॅसिटीज नव्हती. कल का दाल रोटी आएगा ना उसका गॅरंटी नाही था. तर आम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला की बाबा एक रिझनेबल रेटमध्ये आपल्याला एक प्रोडक्ट पण द्यायचं आणि लोकांना पेआउट पण द्यायची आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण द्यायची. कारण त्यावेळेस लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी होती. ज्यावेळेस लॉकडाऊन लागला त्याचं एप्रिल महिन्याचं गव्हर्नमेंटचं GST कलेक्शन होतं, भारत सरकारचं GST कलेक्शन होतं 20,000 करोड. आणि 2024चं तुम्ही GST कलेक्शन बघा, 2,20,000 करोड. तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढली ना. तर आता आपल्याला जी मॅट्रेस घ्यायची नाही ती कमीत कमी डिलक्स आणि प्रीमियम क्वालिटीची घ्या. 1,000-1,200 ज़्यादा जाएगा, लेकिन हम हमारे लिए ले रहे. आणि तुम्ही जसे झोपता तसे झोपा. मॅग्नेटचं काम केलं, तुम्ही तुमचं झोपायचं काम कराल, जास्त डोकं लावू. मॅग्नेटविषयी भरपूर रिसर्च झालेला आहे. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आले ना, तुम्हाला 101 बुक बघायला मिळतील. इंटरनेटवर करोडो पेजेस मॅग्नेटिझमवर ऑलरेडी रिसर्च झालेला आहे. ज्या गोष्टीचा रिसर्च झाला त्याच्यावर परत डोकं लावण्यात काय अर्थ नाही. ज्यादा एनालिसिस करने से पैरालिसिस हो जाता है.
इट्स अ प्रूव्हन सायन्स. आणि आपण शाळेमध्ये पण शिकलो ना मॅग्नेट काय, कसं आहे, कसं काम करतं. पण जास्त डोकं लावायची काय गरज आहे. आणि हजारो लोकांना, आणि साधं सुद्धा नाही, आम्ही 18 वर्ष एक ही छत के नीचे काम कर रहे हैं, एक ही छत. आणि लोकांना रिझल्ट मिळतात. असू शकतं 100पैकी 10-15 लोकांना रिझल्ट मिळणार पण नाही. डिपेंड्स की त्याचा प्रॉब्लेम काय क्रोनिक आहे, तो किती त्याला पॉझिटिव्हली घेतो, बरेचसे कारण आहे त्याच्यासाठी. ओके. बायोमॅग्नेटिझमवर मी पुढचे 24 तास सायंटिफिक विथ एव्हिडन्स बोलू शकतो. ओके. एवढा मी रिसर्च याच्यावर केला मॅग्नेटिझमवर. आणि मॅग्नेटिझमला लोकांनी घेतलं. अच्छा बघा, कुठल्याही गोष्टीचा जर रिझल्ट येत नाही ना, ती वस्तू मार्केटमध्ये विकलीच जात नाही. आणि मी 18 वर्षापासून विकतो आणि त्याच्यासाठी आमच्याकडे एव्हिडन्सेस आहेत. अनिल जैन साहब बैठे हैं यहाँ पर. तकरीबन मैं उनको मुझसे बायोमैग्नेटिक प्रोडक्ट लेते थे, 17-18 साल हो गए. तो उतने सालों से हम लोग मार्केट में मैग्नेट में हमने स्पेशालिटी की आहे. मॅग्नेट आज लोकांची गरज आहे. आणि आपल्या वेबसाईटचं नावच आहे biomagneticmattress.com. असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण 17 प्रोडक्ट आपण घेऊन आलो बायोमॅग्नेटिझममध्ये. बायोमॅग्नेट काही नाही, सिम्पल आहे. बायोमॅग्नेट तुमच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करून शरीरात ऑक्सिजन वाढवण्याचं काम करतं. आणि शरीरातल्या ईच अँड एव्हरी ऑर्गन पार्टला, ईच अँड एव्हरी ब्लड सेल्सला ऑक्सिजन लागतं. सगळ्यात आधी जगण्यासाठी काय लागतं आपल्याला? ऑक्सिजन लागतं. जसं मी माझ्या स्पीचमध्ये सांगतो की तुम्हाला 15-16 दिवस पाणी नाही मिळालं तर तुम्ही जिवंत राहू शकता. 50-60 दिवस जेवण नाही मिळालं तरी तुम्ही जिवंत राहू शकता वर्स्ट केसमध्ये. पण ऑक्सिजन प्रत्येक सेकंदाला पाहिजे. जर आपल्या ब्रेनला 45 ते 50 सेकंद उशिरा ऑक्सिजन सप्लाय झाला ना, तर ब्रेनचे ब्लड सेल्स डेड व्हायला सुरुवात होतो. ते बायोमॅग्नेटिक मॅट्रेसवर तुम्ही जसं झोपता तसं झोपा. आणि त्याच्यामध्ये साधारण 450 मॅग्नेट आहेत डिलक्स क्वालिटीच्या मॅट्रेसमध्ये. आणि प्रीमियममध्ये मॅग्नेट कमी आहेत, पण मॅग्नेटची कॅपॅसिटी जास्त आहे. आणि मॅग्नेट स्वतःहून बोलायला लागतं. तुम्ही किती मोठ्या बॉडी बिल्डरवर पण तुम्ही डेमो देऊ शकता. आम्ही तर हजारो लोकांवर डेमो दिलेत. म्हणजे आता हे पाण्याची बॉटल आहे ना, पाण्याची बॉटल मी इथं ठेवतो. एक मॅग्नेटचा तुकडा घेतो आणि तो तुकडे एक छोटासा मॅग्नेट घेतो, त्याचे पण 1000 तुकडे करतो. ते मॅग्नेटचं छोटं घेऊन मी ह्या बॉटलवर फक्त अँटी क्लॉकवाईज 5 वेळा जरी फिरवलं आणि त्याचा पाण्याचा एक थेंब जरी मी टाकला समोरच्यावर, तरी त्याला एनर्जी निर्माण होते. एक छोटं मॅग्नेट एवढं काम करू शकतं. तर संपूर्ण 400-450 मॅग्नेटवर जर आपण 6 ते 7 तास झोपतो तर काय होऊ शकतं. आणि मॅग्नेटवर सायन्स आहे. शरीरामध्ये ऑक्सिजन वाढतं. ऑक्सिजन वाढल्यानंतर आपले ब्लड सेल्स हेल्दी होतात. ब्लड सेल्सचं प्राइमरी मेन खुराक है ऑक्सीजन. उसको न्यूट्रिशियस बाद में मिलेगा तो भी चलेगा, लेकिन ऑक्सिजन पहला मिलना चाहिए. ते ऑक्सिजन वाढवण्याचं काम करतं आणि लोकांना याचे चांगले रिझल्ट आलेत. आणि रिझल्ट आलेत म्हणून कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करते. आज 10 ते 12 ट्रक माल आपण रोज सेल करतो. तर आत्तापर्यंत आम्ही बायोमॅग्नेटिक प्रोडक्टवरच फोकस करत आलोय. पण बघता बघता आमच्याकडं 23 ते 24 लाख लोक झाले. 23 ते 24 लाख लोक. आता ह्या सगळ्यांना एक संघ बांधून ठेवण्यासाठी काहीतरी पाहिजे. मग त्यासाठी आम्ही एक रिपर्चेस नावाचा कॉन्सेप्ट घेऊन आलो. फर्स्ट पर्चेस अँड रिपर्चेस. मग रिपर्चेसमध्ये आम्ही विचार केला की प्रत्येक गोष्ट घेऊन येऊ. फिर लाना आहे तो सभी लाना आहे. मग सगळ्यात पहिला आपण जेव्हा झोपेतून उठतो, सगळ्यात पहिला आपल्याला काय लागतं? सगळ्यात आधी काय लागतं? टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, कंडिशनर, कॉस्मेटिक्स, लिपस्टिक, पाउडर, ये सब लगता है. ते सगळ्या गोष्टी आम्ही आणायला सुरुवात केल्या. चाय पत्ती लगता है सुबह, वो भी हम लोग लेकर आ रहे. परसों मैं जैन साहब के साथ इंदौर गया था. बहुत बड़ी हमने फैक्ट्री देखी वहाँ पर मसालों की. तर घरात मसाले पण लागतात. बेसिक गोष्ट रिपर्चेस कंप्लीट. तुम्हाला रिपर्चेसचे 50 PV कंप्लीट करायचे आहेत महिन्यातून 2 वेळा. तर प्लॅनमध्ये तुम्हाला सांगाल त्या प्लॅनची ताकद काय. तर ते करण्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी आपल्याला द्यायच्या आहेत की तुम्हाला वाटलंच नाही पाहिजे की तुम्ही 50 PV पूर्ण केले. ओके. त्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन येतात. आता घरामध्ये साधारण 5 लोक तर असतातच सरासरी. ॲटलिस्ट 5 लोक असतात. फिर उसमें अंडर गारमेंट्स भी लगते हैं, रेडीमेड गारमेंट्स भी लगते, जूते भी लगते, सॉक्स भी लगते. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला रिपर्चेसच्या माध्यमातून देणार. आपण स्वतः सगळ्यात पहिला रिपर्चेस करायचं. ॲज अ अपलाईन आपण स्वतः रिपर्चेस करायचं आणि डाऊनलाईनला रिपर्चेसचं महत्त्व समजून सांगा, तो पण करेल. आणि प्लान आपण असा तयार केला, नाक दबाएगा तो मुंह खुलेगा.
समझा त्यांनी नाही केलं तर ते त्याचंच नुकसान है। और रिपर्चेसला ऑलवेज प्रमोट करो, क्योंकि आप ही अगर रिपर्चेस प्रमोट नहीं करेंगे तो फिर नीचे वाला कहाँ से करेगा। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडा बिझनेस माइंडनी समजून आपल्याला अभ्यास करून ह्या गोष्टीमध्ये उतरायचं आणि व्यवस्थित स्टडी करून उतरा। सगळ्यात आधी जर आपल्याला काम सुरू करायचं आणि तुम्ही काम सुरू पण केलंय समजा, तर कंपनी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कंपनी कोण आहे, कंपनी चालवणारा कोण आहे, कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कंपनीचे प्रोडक्ट काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जमेच्या गोष्टी आहेत। डायरेक्ट सेलिंगला चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या आपल्याकडे आहेत। रॉ मटेरियल, इम्पोर्ट एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, मॅनेजमेंट, अकाउंटिंग, बँकिंग, टॅक्सेशन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री चालते सॉफ्टवेअरवर। आणि सॉफ्टवेअरसुद्धा आमचं सॉफ्टवेअर आम्ही स्वतःच बनवतो। इवन ह्याच्या आधी आम्ही ही कंपनी जेव्हा चालू केली नव्हती तर मी हजारो लोकांना स्वतः मेक टू ऑर्डर कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवून दिलं। अभि माझी सगळ्यात मोठी आवड आहे सॉफ्टवेअर आणि सेकंड आहे मार्केटिंग, सॉफ्टवेयर एंड मार्केटिंग। मैं 18 घंटा वन सीट सॉफ्टवेअर पे बैठ जाता हूँ आणि कमीत कमी मी रोज 12 तास सॉफ्टवेअरवर असतो। समजा आज मी इथं नसतो ना तर मी सॉफ्टवेअरवरच असतो। सकाळी मी 11च्या दरम्यान सॉफ्टवेअर बनवायला सुरू करतो, ते संध्याकाळी 7-7:30 वाजता सॉफ्टवेअर बनवता नंतर परत रात्री 2ला बसतो, सकाळी 5 वाजेपर्यंत सॉफ्टवेअर बनवतो। ही सगळी सॉफ्टवेअरची कमाल आहे आणि सॉफ्टवेअरमुळेच हे पॉसिबल आहे। डायरेक्ट सेलिंग एक ॲडव्हान्स मॉडर्न लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा बिझनेस आहे आणि तो फक्त सॉफ्टवेअरवरच चालतो। आणि ई बायटोरियमकडं सॉफ्टवेअरची ताकद आहे। आज जगातल्या फॉर्च्यून 500 कंपन्या तुम्ही उचलून बघा, त्यातल्या सगळ्यात पहिल्या 25 ते 30 कंपन्या ह्या 100% सॉफ्टवेअर बेस्ड कंपन्या, सॉफ्टवेअर डेवलपर कंपन्या आहेत। आज गूगल उठा लो, आज Amazon.com नंबर 1 कंपनी दुनिया की। Amazon.com दूसरा तीसरा कुछ नहीं है, प्योरली 100% सॉफ्टवेयर है। ओला, उबेर, जोमैटो, व्हाट्सएप, फेसबुक, ये सब क्या है, सॉफ्टवेअर ही तो है। अरबों खरबों कमाते हैं व्हर्च्युअल। तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा बिझनेस होतो आणि सॉफ्टवेअर बनवण्याची आपली स्पेशालिटी आहे आणि 99.99% लोक तिथंच फेल होतात, कोई नहीं बना सकता। तर आपल्याला मागे येण्याचा संबंधच नाही आहे, कारण सॉफ्टवेअर आपलं, आप जैसा बोलोगे वैसा सॉफ्टवेयर मैं बना सकता हूँ, बेफिक्र हो। दूसरा, 18 सालों से मैं इंपोर्ट एक्सपोर्ट के धंधे में हूँ, तो मेरे को इंपोर्ट एक्सपोर्ट का नॉलेज है। 18 सालों से मैं मैन्युफैक्चरिंग में हूँ, मुझे मालूम है लेबर से काम कैसे करवा के लेने का। और आपको तो मालूम है लेबर तो अपने भी बाप रहते हैं, उनसे काम निकालना बड़ा मुश्किल रहता है। तो त्यांच्याकडनं काम करून आता मी इथं बसलो आणि संपूर्ण भारतभर फिरत असतो, लेकिन वहाँ पर डिसिप्लिन के साथ हर बंदा अपना अपना काम करते रहता है। एक भी काम इधर का उधर नहीं होता, माल जाता रहता है, आता रहता है, बनता रहता है, लाखों करोड़ों का टर्नओवर होता रहता है, पे आउट अपने आप जाते रहते हैं। सिस्टम ऑटोमेटिक बना के रखिए, अपने 6 पेमेंट टाइम टू टाइम जाना ही चाहिए। छोटी मोठी मॉनिटरिंग खाली मैं मोबाईल से करतो, सगळं आपलं ऑटोमॅटिक सिस्टममध्ये जातं। तर इथं एक चांगल्या पद्धतीने सिरियसली आपल्याला काम करायचं। मग आज ही कंपनी, मग उद्या ती कंपनी, मग परवा ती कंपनी, मग काय नाही झालं ते क्रिप्टो करेंसी, चोर लोगों का काम है वो सब, बकवास बोगस, कोई दम नहीं, सब चीज़ें करो मत, मार खाने वाला काम है वो। लोग घर में घुस घुस के मारते हैं ऐसे लोगों को। ये क्रिप्टो बिप्टो मत करो, सब दरवाजावर येऊन बसतात सगळेजण म्हणतात। प्रोडक्ट बेसमध्ये कधी आयुष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, मरेपर्यंत कोई नहीं भी हुआ तो कोई दिक्कत नहीं, हुआ तो आप कहाँ से कहाँ निकल जाओगे। या सगळ्या भानगडीत पडू नका। डायरेक्ट सेलिंगमध्ये या गोष्टी अलाउडच नाही आहेत, लेकिन करता कोई भरना किसी और को पड़ता है। अपन भी जाते समझाने को तो लोग अपने को भी उस एंगल से देख लेते। ये टफ इंडस्ट्री है, एवढं सोपं नाही है, इट्स अ वेरी टफ। थोड़ा आवाज़ मत करिए कोई भी, हाँ। तो थोड़ा फोकस करिए, मैं 10-15 मिनट लूँगा, ज़्यादा नहीं लूँगा आपसे। बोर तो नहीं होंगे ना आप लोग? चलो, बोर हो गए तो बताना मुझे। तो ॲक्च्युली याला सिरियस बघण्याची गरज आहे आणि लोक बघत काय नाही मला हेच कळत नाही। पैशाची गरज तर प्रत्येकाला आहे, और लोकांच्या, मी आज इतक्या लाखो लोकांबरोबर 24 लाख लोक आमच्याकडे झाले, हे 24 लाख लोक करण्यासाठी मला 70 लाख लोकांना भेटावं लागलं। आणि प्रत्येकाची वेगवेगळी मानसिकता असती, प्रत्येकाची वेगवेगळी भूक असती। इथे कुठला माणूस प्रगती करणार नाही मी तुम्हाला सांगतो। ये अपलाइन डाउनलाइन का जो झगड़ा रहेगा ना, वो आदमी बर्बाद है। तुम्ही तुमच्या स्वतःचं बघा,
कौन काय करते त्याशी तुम्हाला घेणे देणं. अपनी गिरबान झाक के देखो, दैट्स इट. पड़ोस के देखने को मत जाओ. मतलब आपसे नीचे आपकी दुनिया है ना, तो ऊपर क्या हो रहा है उससे क्या मतलब आपको. तुम्हारे नीचे ध्यान दो. मग मागा मागी, मग मला त्यांनी 500 नाही दिले, 1000 नाही दिले, ये सबसे दूर रहो. जितना मिल गया ठीक है, हेल्प करो. एज अ अपलाइन आपको भी नीचे वालों को हेल्प करना चाहिए एक लिमिट पर्यंत. 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, परमनंट नाही. ओके. आणि हा बिझनेस बघून आपण आपली टीम उभी करायला, ह्याला टीम उभी करण्याचेच पैसे आहेत. आपका शक्ल देख के कभी भी पैसा नहीं मिलेगा यहाँ पर. आप क्या परफॉर्म करते हो, आपके नीचे कितना सेल होता है, कितना प्रोडक्ट सेल होकर टर्नओवर होता है, उसके हिसाब से ये सिस्टम आपको अपना पैसा देते. आणि आपल्या सिस्टमचं ब्युटी काय माहिती आहे का, 24 तासात तुम्हाला 5 वेळा वेगवेगळे पेमेंट मिळतात. रात्री शेवटचं 11:55 केलेलं लॉग इन ID ग्रीन जेव्हा तुम्ही करता, 1:30 वाजता पे आउट तुमचं निघून जातो तुमच्या अकाउंटमध्ये, आणि थोड्या वेळा तुमच्या अकाउंटमध्ये ते दिसायला लागतं. ही सगळ्यात मोठी ब्युटी आहे. म्हणजे तुम्हाला पैसे टाइम टू टाइम मिळणार. आणि 50 महिने आम्हाला झाले, असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी आम्ही पेमेंट दिलं नाही. देना है मतलब देना है. चाहे बैंक हॉलिडे हो, चाहे कुछ भी हो, बाजू में दंगे चल रहा है तो भी आपका पेमेंट आएगा. पेमेंट मिलेगा ही मिलेगा. इवन जैन साहब मेरे साथ थे आज से 2-3 साल पहले, 3 साल पहले हम लोग जम्मू गए थे, और हमको खबर थी कि वहां पर प्रीपेड फोन नहीं चलता है, तो हमने हमारे सब फोन पोस्टपेड में कन्वर्ट कर लिए. लेकिन हम भूल गए जो बैंक में हमारा नंबर है वो प्रीपेड है. उधर पहुंचने के बाद पता चला, जैसे पेमेंट दे, बोले साले OTP तो आ नहीं रहा है. अरे बाद में चला जो नंबर है वो तो प्रीपेड, उसको तो पोस्टपेड करना भूल ही गए हम लोग. अब बोले करेंगे क्या. फिर हम लोग जैन साहब हम लोग सब बैठ गए, बोले करेंगे. मैं बोला नहीं, मैं दिल्ली जाता हूँ, दिल्ली जाके करूंगा, लेकिन करूंगा तो करूंगा. बोले फ्लाइट नहीं है, फ्लाइट आएगी 6 घंटे के बाद, और अपनी मीटिंग पे, और मीटिंग उस टाइम हमने 5 स्टार होटल में रखी थी. तो फिर बातों बातों में स्पार्किंग दिया किसी ने, बोले यहाँ से 2.5 घंटे पे ना पंजाब बाउंड्री है, वहां जाओगे तो आपका वो आएगा, आपको SMS आएगा. अरे बोला गाड़ी निकालो, समझ गया, फिर रास्ता मिल गया. दूसरा कोई रास्ता नहीं, क्योंकि एयरपोर्ट पे भी जाएंगे तो भी 4-5 घंटा लगेगा. हम गए 2-2.5 घंटे में बाउंड्री में. जैसे पंजाब बाउंड्री पहुंच गए, धड़ाधड़ SMS आना चालू हो गए. बोला गाड़ी लो साइड में. इधर ही बॉनेट के ऊपर भर के मैंने पेमेंट दिया. बोला यू टर्न मारो, चलो मीटिंग करते हैं अभी. हालांकि मेरे लिए बहुत इजी था, मैं जम्मू में हूं, इधर SMS आता नहीं, इसलिए OTP आ नहीं रहा है. मुंबई में आने के बाद देखेंगे, ऐसा बोलता तो भी लोग लेते थे, क्योंकि हमने उस टाइम तक भी लोगों को टाइम टू टाइम पे आउट दिए थे. लेकिन देना है तो देना है. आप जो मेहनत कर रहे हो, आप इतने टाइम से यहां बैठे हो, खाली प्रोडक्ट ही सुनना था तो बायोमैग्नेटिज्म के मेरी खुद की कम से कम 200 वीडियोस पड़ी रहेगी, तो वो भी सुन सकते हैं आप. खाली प्रोडक्ट का नॉलेज चाहिए था. तो यहां पर आप कुछ करियर करने आए, कुछ फैमिली के लिए कुछ अच्छे लाइफस्टाइल देने के लिए आए, तो फिर यहाँ पर आपको फिर उस तरीके से मेहनत करनी होगी. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपसामध्ये भांडू नका. त्याच्यामुळेच तुम्ही त्या दलदलीमध्येच राहणार. मग त्या दलदलीतून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. आज डायरेक्ट सेलिंगमध्ये ज्या ज्या लोकांनी कामं केल्या ना, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यांनी ह्याच सगळ्या गोष्टी केल्या. ही कंपनी, ती कंपनी, मग इकडचे माणसं तिकडे, तिकडचे माणसं इकडे, ह्याला इकडं, त्याला तिकडं. आपली E-बायोटोरियम असं काही करायला देत नाही. एकदम एथिकल काम करते. E-बायोटोरियम कधीच कोणाला डायरेक्ट घेत नाही. मग इकडचा माणूस तिकडे, तिकडचा माणूस इकडे, असंही होत नाही. इकडे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काम करा. एक चांगलं टीम डेव्हलप करा. टीम डेव्हलप करण्यासाठी मेहनत करावी लागते. काही लोक काम करतात, काही नाही करत, काही सोडून जातात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला मानसिकता ठेवावी लागते, आणि त्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं. टीम डेव्हलपमेंटचेच इथं पैसे आहेत. एक चांगली लिडरशिप तुमच्यामध्ये डेव्हलप करा. बेसिकली आपली सिस्टम कशी काम करते, काय काम करते, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा आणि पुढे आपण जाऊया. अभी थोड़ा सा अपन दिखा देंगे PPT. आप ही दिखाओ. हाँ दिखा देंगे. भारत, आपला भारत देश हा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. मॅन्युफॅक्चरिंग हब. चायना नंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर सगळ्यात जास्त, सगळ्यात मोठी जर मॅन्युफॅक्चरिंग हब कोण असेल तर ते इंडिया. आणि सॉफ्टवेअरमध्ये नंबर 1 इंडिया. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चायना नंबर 1, इंडिया नंबर 2, लेकिन सॉफ्टवेअर में इंडिया नंबर 1 पे आहे. त्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. येत्या दिवसामध्ये आपण फार चांगले चांगले प्रोडक्ट्स आपण घेऊन येतो, जे तुम्हाला लागतात सगळ्या गोष्टी घेऊन येतोय. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट
टू एंड कस्टमर मध्ये जे मार्जिन राहील ॲज पर द सिस्टम हम आपको पैसा देंगे. सिंपल. याच्यात काही काम केलं तर पैसे, नाही तर काही नाही. ओके, सिंपल. आपल्याला इथे मेहनत करावी लागेल. हजारो हाताने जेव्हा काम होतं ना तेव्हा काम आपलं सोपं होतं. तर आता आपण इकडं थोडंसं फास्ट फॉरवर्ड में दिखाएंगे. आप मुझे वो देंगे तो मैं बघाता हूँ. तर आता पुढचे 10-15 मिनटं तुम्ही थोडंसं इथं व्यवस्थित बघा आणि नंतर तुमचे काय प्रश्न असतील, मेजर असतील तर तुम्ही मला विचार. बाकी तुमचे ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. राइट. आप मुझे देंगे आगे कैसे जाना है. ठीक है, हम लोग ज़्यादा अभी इसमें नहीं जाएंगे. डायरेक्ट सेलिंग का मतलब होता है मैन्युफैक्चर टू डायरेक्ट एंड कस्टमर, कंज्यूमर, B2C. यहाँ पर बहुत सारे सर्वेज दिए, जैसे मैंने कहा ना, फिक्की का है, KPMG का सर्वे है, फिटसी का सर्वे है, जो डायरेक्ट सेलिंग 65,000 करोड़ क्रॉस की इंडस्ट्री बनने जा रही है. डायरेक्ट सेलिंग इज अ बायपास इंडस्ट्री आणि बायपास इंडस्ट्रीमध्ये आपण बायोमॅग्नेटिझम सारखं प्रोडक्ट घेऊन आलोय आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण घेऊनच येतोय. एक मोर पॉवर म्हणून आपल्याकडे प्रोडक्ट आहे, साहेबांचं ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे. आणि ॲग्रिकल्चरचं सब्जेक्ट आहे ना फार चांगलं आहे आणि मला वाटतं कोकण आणि सराउंडिंग एरियामध्ये शेती भरपूर असेल तर ॲग्रिकल्चर प्रोडक्टला पण फोकस करा. ते अप्रतिम प्रोडक्ट, अप्रतिम. ये सारे प्रोडक्ट हम लोग लेकर आ रहे हैं, लेकिन अभी हम लोग टू द पॉइंट जाते. ये 3 ठिकाणी आपले ऑफिस आहेत. दिल्लीमध्ये संपूर्ण बिल्डिंग आहे आपली, कोहिनूर स्क्वेअर अँड मीरा रोड मॅन्युफॅक्चरिंग. जे जे सर्टिफिकेट पाहिजे ते सगळे सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत भारत सरकारचे या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला चालवण्यासाठी. अच्छा, ओके. चलिए अभी हम लोग टू द पॉइंट बात करते हैं. थोड़ा मैं हाईलाइट देता हूँ. ये हमारा मदर प्लान है. क्या है? मदर प्लान. क्लियर है ना आप लोगों को? जिसमें अवेयरनेस बोनस, फैमिली बोनस, परफॉर्मेंस, इन तीनों को हम मदर बोनस, मदर प्लान बोलते हैं. जिसमें आप पर डे पर आयडी दर 24 तासाला TDS कट करून 30,000 रुपये मॅक्सिमम घेऊन जाऊ शकता. हा प्लस पॉईंट पण आहे आणि मायनस पॉईंट पण आहे. कारण आत्तापर्यंत मदर प्लानमध्ये कितीही खाली बिझनेस होऊ द्या, 30,000 पेक्षा जास्त तुम्हाला पर आयडी पर पॅन कार्ड मिळत नव्हतं. पण आता फादर प्लान आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी संपल्यात. अनलिमिटेड, स्काय द लिमिट, आपकी जितनी ताकत उतना आप कर सकते. राईट. आता आपण ह्या फादर प्लान विषयी आपण डिस्कस करू. फादर प्लानमध्ये आपण टीम डेव्हलपमेंट बोनस, डेडिकेशन बोनस आणि सेल्फ प्रोडक्ट रिपर्चेस आपण घेऊन आलेलो आहोत. टीम डेव्हलपमेंटमध्ये अनलिमिटेड आहे, तुमच्या जेवढी ताकद आहे, तुमचा खालचा जेवढा अर्निंग करेल त्याच्यावर तुम्हाला इन्कम मिळते. खालच्याच्या इन्कमवर इन्कम मिळते. दॅट इज द टीम डेव्हलपमेंट बोनस. डेडिकेशन बोनस पण तुमची लेफ्ट आणि राईट टीम जेवढं इन्कम करते त्याच्यावर तुम्हाला पैसे मिळतात. आणि लेवल इन्कम तुमच्या खाली जेवढं पर्चेसिंग होतं, प्रोडक्ट पर्चेसिंग होतं त्याच्यावर तुम्हाला पैसे मिळतात. PV इथं पण दिले 1 PV इज इक्वल टू 8.80. तर ह्या सगळ्या गोष्टी मदर प्लॅनच्या आहेत. हे तुम्हाला PPT पाठवतील तुमचे अपलाईन, नंतर सविस्तर बघा तुम्ही. आता आपण फक्त फादर प्लॅन विषयी इथे डिस्कस करणार आहोत. फर्स्ट परचेस, विलिंगली परचेस अँड सेल्फ प्रोडक्ट रिपर्चेस. फर्स्ट परचेस एंड विलिंगली सेम है. विलिंगली में आपको आईडी नहीं मिलती, आप अनलिमिटेड टाइम रिपर्चेस कर सकते हैं. फर्स्ट टाइम सिर्फ आप एक ही बार परचेस कर सकते हैं फर्स्ट टाइम में. बाकी आपको अगर रिपर्चेस करना है तो विलिंगली में करो, तो उसका मैचिंग होकर आपको फैमिली बोनस और अवेयरनेस बोनस मिलेगा, परफॉर्मेंस बोनस मिलेगा. और सेल्फ प्रोडक्ट रिपर्चेस ये टोटली डिफरेंट है, जिनको इन दोनों से कोई लेना देना नहीं है. सेल्फ रिपर्चेस करेंगे तो आपको टीम डेवलपमेंट, डेडिकेशन और रिपर्चेस इनकम मिलेगा. राइट. कंपनी इन फ्यूचर जैसे Amazon.com वेबसाइट जैसे फंक्शन करती है, वैसे हम लोग वेबसाइट बना रहे हैं ई-कॉमर्स विथ डायरेक्ट सेलिंग. वो कॉन्सेप्ट के अंडर में हम लोग उसको लेके जा रहे हैं. और बहुत सारी प्रोडक्ट्स हम लोग लेकर आ रहे हैं आने वाले दिनों में. ऑल टाइप ऑफ FMCG प्रोडक्ट, फूड सप्लीमेंट, आयुर्वेदा, फैशन, ऑल टाइप ऑफ जेंट्स गारमेंट्स, फुटवेयर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक, ऑप्टिकल फ्रेम्स, कॉस्मेटिक्स, बेडशीट, टॉवेल्स, होम अप्लायंसेस, गैजेट्स, ऑर्गेनिक एग्रीकल्चर, इमिटेशन ज्वेलरी, गिफ्ट आर्टिकल्स, ग्रोसरी, जिसमें हम आटे भी लेकर आ रहे हैं अलग अलग टाइप के.
ऑल टाइप ऑफ स्पाइसेस, सैनिटरी पैड, ऑल टाइप ऑफ बैग्स, स्टेशनरी, ऐसे बहुत सारे प्रोडक्ट अपन लेकर आ रहे. आणि 1 PV ते 100 PVचा कॉन्सेप्ट पण अपन घेऊन येतोय. जैसे ये प्रोडक्ट का आज हमने यहाँ पर ओपनिंग किया और सपकाल साहब ने प्रॉपर तरीके से उसका एक्सप्लेन किया क्या प्रोडक्ट कैसे करता है. या सगळ्या गोष्टी तुमचे अपलाईन तुम्हाला सांगतील व्यवस्थित. आता आपण फक्त थोडंसं डिस्कस करू. ओके. सेल्फ प्रोडक्ट रिपर्चेस टीम डेव्हलपमेंट बोनस मध्ये आता आपण ह्याला 10 लेवलपर्यंत घेऊन आलोय. आजपासून 1 सितंबर ऑनवर्ड ये 10 लेवल तक का इनकम आपको देगा. डायरेक्ट के ऊपर 5%, इनडायरेक्ट के ऊपर सेकेंड लेवल टू 8 लेवल 3% एंड 9, 10 पे आपको 2% यानी 30% आपको यहाँ पर इनकम मिलेगा, जो हमारा 26 जून से चालू हुआ है. याचा अर्थ काय होतो, माझा डायरेक्ट स्पॉन्सर ID वाला जेवढं पण इन्कम करेल त्यांनी जेवढं इन्कम केलं त्याच्यावर मला 5% मिळणार. म्हणजे माझ्या डायरेक्टनी जर 10,000 कमवलं तर मला किती मिळणार? 500. आणि त्यासाठी मला बॅलन्सिंग करायची गरज नाही. त्याच्या डायरेक्टनी जर परत 10,000 कमवले तर ज्याचा डायरेक्ट त्याला मिळणार 500 आणि मला मिळणार 300. असं हे आपण 21 लेवलपर्यंत घेऊन जातो. आता आपण 10 लेवलपर्यंत चालू केलं आहे आणि अशा पद्धतीने सगळं कन्सेप्ट आहे इकडे. आणि मेन म्हणजे जो आपला कन्सेप्ट आहे डेडिकेशन बोनस. तुमची टोटल लेफ्ट टीम आणि राईट टीम ज्या वेळेस लाख रुपये कमवेल, दिवसातून 2 वेळा जरी कमवलं तरी तुम्हाला 15,000 2 वेळा मिळू शकतात. हा कॉन्सेप्ट आपण इकडं आणलाय. आणि दुसरं आपल्याकडे आहे सेल्फ रिपर्चेस. तुमच्या खाली जेवढं रिपर्चेस होईल इन फ्युचर अशी एक टीम उभी करा तुम्ही. डायरेक्टवर 1500 आणि इनडायरेक्टवर 1000 रुपये रिपर्चेसवर. म्हणजे फर्स्ट परचेसशी त्याचा संबंध नाही आहे. पहिला फर्स्ट परचेस महिन्यातून 2 वेळा आपल्याला 50 PVचे 2 वेळा रिपर्चेस करायचं दर 20 दिवसानंतर. यानी 21व्या दिवशी घरात लागणाऱ्या गोष्टी एक मोठी जर टीम आपण उभी केली तर एक फार मोठं अर्निंग मिळू शकतं. मी तर तुम्हाला दाखवतो अर्निंग किती मिळू शकतं. समजा आपण 5 जरी डायरेक्ट केले तरी डायरेक्ट होऊन आपल्याला 1500 मिळतं, म्हणजे 7,500. 1,000 लोकांची टीम जरी उभी केली आपण फक्त 2-2च्या हिशोबाने, तरी दर 10 दिवसाला 10 ते 12 लाख कुठं नाही गेले. पण हे हजम होणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल है. ये किसी को अच्छा हजम साल में भी मिलेगा तो भी हजम नहीं होगा. हे इथं दर 20 दिवसाला पण मिळू शकतात. इथं बेसिकली टर्नओव्हर होतोय, करोडो रुपयाचा टर्नओव्हर होतोय, करोडो रुपयाचे प्रोडक्ट सेल केले जातात आणि तिथून जे प्रॉफिट मार्जिन जे ऑलरेडी दुसरे घेणार होते तेच आपल्याला ॲज पर द सिस्टम आपण देतो. या सिस्टमचा चमत्कार आहे आणि अशा पद्धतीने सगळं इथे दिलेलं आहे. तर एक थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुमचे जे अपलाईन आहे ते तुम्हाला अजून व्यवस्थित पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न करतील. तर माझं हेच म्हणणं आहे की ह्या कन्सेप्टला सगळं व्यवस्थित समजून घ्या. कंपनीचं व्हेरी स्ट्रॉंग आणि मेन म्हणजे कंपनीचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आणि जेवढं मोठं ऑफिस आपलं आहे भारतातल्या एका कंपनीचं ऑफिस मला मुंबईमध्ये दाखवा. बाहेर तर ठीक असू शकतं पण मुंबईमध्ये एवढं मोठं ऑफिस असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि फार ॲथिकल आणि लिगल वेमध्ये आपण ह्या गोष्टीला घेऊन जातोय. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग टू एंड कस्टमर इसको बोलते डायरेक्ट सेलिंग. आणि कंपनी ते सगळं मॅनेज करायला इट्स अ वेरी मच कैपेबल, राइट. तो मेरे ख्याल से सारे मुद्दे अपने हो गए हैं. तो आज के दिन इतना ही. धन्यवाद. थैंक यू वेरी मच.